ही तेजपत्ता टाकला, तेजपत्ता टाकला. आता आपण थोडंसं 2 लवंग, दालचिनी, मिरं टाकणार आहे. जास्त नाही टाकायचं. ह्यात टमाटा, एक टमाटा, कांदा 2 टाकल्याचं आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक टाकले. म्हणजे आपण पेस्ट केली. ते आता आपण थोडंसं भाजून घेतलंय. असं थोडं भाजून घ्यायचं. नंतर यात खोबरं मिक्सरवर बारीक केलं, खोबरं टाकायचं. खोबरं बारीक केले, गिरवी केली खोबऱ्याची. कांदा भाजून झालाय. आता आपण ह्यात थोडी चटणी टाकणार आहे. आणि घरगुती मसाला आहे. आम्हाला तिखट भाजी लागते म्हणून थोडं जास्त टाकले. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. आता मसाला भाजलाय. आपण आता वाटाणा, बटाटा, फ्लावर आणि फरसबी अशा मिळून मिक्स भाजी बनवणार आहे. मिक्स भाज्या धुवून टाकल्याच्या. तुमच्या अंदाजानुसार पाणी टाका. मला जेवढं लागतं तेवढं मी भाजी बनवली. तुम्हाला जेवढे लागतं तेवढे बनवा. त्यात मीठ टाका. उकळी येऊस तर याला झाकून ठेवा. असं थोडंसं झाकून ठेवा, जास्त नका झाकू, अर्ध झाका. आणि आपली भाजी शिजली का बघूया. मस्त कट आलाय भाजीला. पण आपली भाजी शिजली का बघायची. अजून नाही शिजली आपली भाजी. अजून 10 मिनिटं थोडी शिजवून घ्यायची. भाजी अर्धी शिजली आहे. आता आपण मॅगी मसाला टाकणार आहे. हा मसाला टाकून बघा, भाजीला चांगले लागते. अजून 10 मिनिटं भाजी शिजू द्यायची. अजून कच्ची भाजी आहे, थोडीशी शिजू द्यायची 10 मिनिटं. झाकून ठेवते. आता ही आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. आता ही आपली मिक्स भाजी पुरी खाण्यासाठी रेडी आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.